सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी कामाला लागली असून पुढील निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत पंतप्रधान पदाचा नेता कोण असेल याचे संकेत मिळाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे ठरवण्यात आलं आहे. मंगळवारी दिल्ली येथे इंडिया आघाडीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत 16 राजकीय पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पीएम पदासाठी पसंती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कोणता उमेदवार निवडणूक लढवेल त्याचे नाव सुचवलं आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीतही त्यांनी खरगे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं. इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण आहे याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत, म्हणून मी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सांगितल्याचं त्यांनी माध्यमाला सांगितलं. दलित नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार असावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. दरवेळी लोक तुमचा चेहरा कोण अशी विचारणा करत आहेत, म्हणून आपण प्रस्ताव ठेवला होता की खरगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिलं पाहिजे. ते जर पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही, असं ममता बॅनर्जी माध्यमाशी बोलताना म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. केजरीवाल यांच्यासह 16 राजकीय पक्षांनी खरगेंच्या नावाला पसंती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.